नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही भात लावणीसाठी गावी गेलो आहोत आणि पावसाने खूपच छान असा प्रतिसाद दिलेला आहे। शेतकरी खूप खुश आहेत, पाऊस पडतोय कारण बरेच दिवस पाऊस नव्हता कोकणामध्ये। तर आता भात लावणीची एकदम जोरात सगळीकडेच घाई गडबड चालू आहे बघा। तर आमच्या शेतातही आज भात लावणी आहे, त्या संदर्भात आपण हा ब्लॉग करणार आहोत। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये भात लावणी तसंच आपण महिलांसाठी काय जेवण बनवलं किंवा आम्ही बर्थडे सेलिब्रेशन कोणाचं केलं ह्या दरम्यान, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता भात शेती म्हटलं की खूपच त्याच्यामध्ये कामं असतात। तर हे आता सुरुवातीचं एक काम म्हटलं तर आवण काढणे किंवा दाढ काढणे असं सुद्धा म्हणतात कोकणामध्ये। तर हे बघा, ह्या अशा पद्धतीने हे जे भाताची रोपं आहेत ती काढली जातात। आणि यावर्षी जास्त विलंब झाल्यामुळे, म्हणजे आपण भात लावणी लेट आहे कोकणामध्ये, त्यामुळे हे जे रोपं आहेत ती घट्ट रुतून बसलेले आहेत, त्यांची मुळं अति घट्ट झाली आहेत, त्याच्यामुळे काढताना खूप त्रास होतोय। तर तुम्ही बघू शकता, हे आहे चिरवडे, त्याच्यावरती बसून ह्या महिला हे आवण काढतात भाताचं। आणि हा स्टँड अशा पद्धतीने तयार केलेला असतो की तो जमिनीमध्ये मातीमध्ये रुतत नाही। इथे आता चिखल करण्याचं काम चालू आहे। ही पूर्ण प्रोसेस सुरुवातीला जेव्हा आमच्याकडे बैल वगैरे उपलब्ध होते, शेतकऱ्यांकडे बऱ्याचशा प्रमाणात बैल होते उपलब्ध, म्हणजे राखायचे हे गुरं, तर तेव्हा बैलांचा नांगर असायचा। तर आता आम्ही ट्रॅक्टर वापरून इथे शेती करतो, त्यामुळे ही चिखल आहे ती आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने इथे करत आहोत। तर हे बघा, ही सगळी मेहनतीची कामं असतात आणि त्यातूनच आता मध्यंतर होत आलेलं होतं आणि ते जेवणाची तयारी चालू आहे। लावणी आहे चालू आमची भाताची, या सगळ्यांनी जेवायला चिकन। तर ज्या दिवशी आपलं शेत लावून होणार असतं भाताचं, म्हणजे आपली लावणी भाताची पूर्ण होणार असते, त्या दिवशी आम्ही असं हे जेवण बनवतो महिलांसाठी। इथे आम्ही भात आणि चिकन बनवलं होतं। तर हे बघा, हे आपण असं जेवण बनवलं की शेताच्या बांधावर असं काढून ठेवायचं असतं। निसर्गामध्ये बरेचसे सजीव असतात, तर त्यांच्यासाठी आपण हे काढून ठेवायचं असतं। तर हे बघा, इथे भात लावणी चालू आहे जोरात एकदम। पाऊस खूप पडला होता, त्यामुळे पाणी अक्षरशः साठत होतं चोंड्यांमध्ये। आम्ही हे जे एक एक चौकोन तुम्हाला जो दिसत असेल बांध घातलेला, तर त्याला चोंडा असं कोकणामध्ये म्हणतात। तर एक एक असं करून एक एक चोंडा लावला जातो भाताचा। हे मूठ देण्याचं काम चालू आहे आता। ह्या मूठ पुरवायच्या असतात इथे, ते बायका ह्या आपल्या भात लावणी करतायत, तिथे ह्या सगळ्या द्याव्या लागतात। हे बघा, हे आमचे संदीप भाऊ, यांचाच बर्थडे आहे आणि भात शेती पण चालू आहे जोरात। भाताची लावणी म्हटलं की त्याच्यामध्ये चिखल करणं, तसंच तिथे आवणाच्या मुठी असतात त्या पुरवणं, शेतजमिनीला लागून किंवा बांधांवरती गवत असेल तर ते काढून टाकायचं असतं, तसंच खत मारणे, तसंच त्यांना चहाचा पुरवठा करणे, जेवण देणे, हे सगळी कामं याच्यामध्ये मोडतात। आणि खूप अशी माणसं आपल्याला सहकार्य लागतं माणसांचं। तर सगळ्यांनी मिळून आम्ही कामं करतो ही। आता बर्थडे सेलिब्रेशनची सुरुवात झालेली आहे, म्हणजे जेवणाची वेळ झाली होती 1:30च्या दरम्यान। आम्ही इथे आधी बर्थडे सेलिब्रेशन करून घेतलं, त्यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेशन नंतर इथे जेवणाचा बेत आखलेला आहे। आपलं जेवणसुद्धा रेडी आहे करून इथे। तर आता थोडंसं उसंत बायकांना लागते, थोडासा आराम लागतो, त्या दरम्यान खूप आणि मज्जासुद्धा केली सगळ्यांनी। सेलिब्रेशनसुद्धा खूप छान झालं, तुम्ही बघू शकता। खूप जण आम्ही इथे होतो, म्हणजे जवळजवळ आम्ही 20 एक माणसं तिथे शेतावर होतो भात लावणीच्या वेळेस, आणि छान असा
बड्डे सेलिब्रेशन सुद्धा खूप छान झालं. आपल्या घरामध्ये किंवा मोठ्या मोठ्या हॉलमध्ये बड्डे सेलिब्रेशन केलं जातं, पण हे बड्डे सेलिब्रेशन भात लावणीच्या दरम्यान शेतघरावरती झालं. हा थोडा अनुभव वेगळा होता. आता बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर जेवणाची वेळ झाली होती, तर आम्ही पटकन पानं वाढून घेतली. असं आम्हाला हा शेतघराचा उपयोग होतो. इथे एक आमची रूम असल्यामुळे आतमध्ये महिला व्यवस्थित बसून जेवण करू शकतात, कारण पाऊस बाहेर भरपूर असतो, बाहेर बसू शकत नाही. तर अशा पद्धतीने आम्ही काय केलेलं, आम्ही इथे पत्रावळ्या न नेता आम्ही इथे पानं घेतलेली होती, केळीची पानं, आणि त्याच्यावरती आम्ही हे जेवण वाढलं होतं. खूप छान सगळ्यांना जेवणसुद्धा आवडलं. पाऊस असल्यामुळे असं हे प्लॅस्टिकचं कापड असतं, ते मार्केटमध्ये विकत मिळतं, ते असं डोक्यावरती घेऊन महिला भात लावतात. म्हणजे किती कष्टाचं काम आहे बघा हे. भात लावणी या शेती करणं म्हणजे खूप मोठी प्रोसेस असते. अगदी सुरुवातीला भात पेरणीपासून ते भात घरटून घरात आणणे, म्हणजे त्याचे चक्कीमधून भात घरटून आणणे, म्हणजे त्याचे तांदूळात रूपांतर करणे, ही मोठी प्रोसेस असते. तर या शेतकरी राजामुळे आपल्याला ताटामध्ये आपल्याला जेवण मिळते, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ऋणी असणं गरजेचं आहे. तर आता 4-4:30 वाजले होते आणि वेळ झाली होती चहाची. तर पटकन असा चुलीवरती चहा ठेवला, आलं भरपूर त्याच्यामध्ये वापरलं, आणि कोरा चहा खूप छान लागतो या पावसाळ्यामध्ये. तुम्ही ते बघू शकता, आपण मगाशी जे जेवण ठेवलं होतं ते पक्षी येऊन खात आहेत. हे बघा किती छान वातावरणामध्ये, किती तुम्हाला काय सांगू, किती छान वाटत होतं हे बघताना. निसर्गामधील प्रत्येक सजीवाला अन्न मिळावे ही निसर्गाची गरज आहे आणि आपली सुद्धा गरज आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी फक्त बळीराजा करू शकतो, त्यासाठी एकदा बळीराजाला आपला सलाम. हे शेतघर आम्ही 4 वर्षापूर्वी बांधलं होतं. त्याचा खूपच असा उपयोग होतो आम्हाला शेतीच्या कामांमध्ये. तर इथे बघू शकता तुम्ही, ते शेवटचा चोंडा आपला राहिलेला आहे भात लावणीचा. हा चोंडा लावून झाला की आपली भात लावणी कंप्लीट होणार, पूर्ण होणार. तर इथे बघू शकता माझा लहान मुलगासुद्धा ट्रॅक्टर चालवतोय, त्यालासुद्धा आवड आहे. आणि ही आवड आपण जेव्हा मुलांना शिकवतो ह्या गोष्टी, तेव्हाच निर्माण होते. तर त्यालाही हा अनुभव घ्यायला आवडतं. दरवर्षी आम्ही पावसाळ्यामध्ये भात शेती लावण्यासाठी गावी येत असतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आता ही भात लावणी आता संपत आले बघा. थोडंसंच इथे ही जागा राहिली आहे, तिथे भात लावून झालं की झाली मालवणी. पूर्ण परिसर आता भात लावून झालेला आहे बघा. भात शेतीसाठी जशी पावसाची गरज असते, खूप पाण्याची गरज असते, तसंच पाणी जास्त असून सुद्धा उपयोग होत नाही. हे बघा, भरपूर पाऊस पडला आणि शेत असं अर्ध पाण्याखाली गेलं.